कधी काढलास तेव्हा तो बाहेर पण नव्हता का? मग राहण्यावरती उभा आहे यार. मग आता मंडई पेरूच्या वाडीनंतर आम्ही आता आलो आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ इकडे बोटिंग करायला. पेरूच्या वाडीमध्ये खूप मजा केली आम्ही, खूप काही खाल्लं आहे. वन टाईम एक्सपिरियन्स घ्यायला काही हरकत नाही आहे. मिसळ चांगली होती, वाव म्हणताना नाही पण चांगली होती. तर्री टाकून झणझणीत लागली एकदम मिसळ. आणि मग आम्ही खाल्ला भजी होती, कांदा भजी गरमागरम एकदम. पेरूचे आयटम चांगले होते, म्हणजे पेरू एक चांगला होता. त्यानंतर पेरूची काय खाल्लं पण ज्यूस ना, पेरूचं ज्यूस, गुळाची जिलेबी, मेन शुगर नाही गुळ. आणि ती टेस्ट जी लागली ना, आहा हा अप्रतिम लागले. मी न खाणारा जिलेबी पण जिलेबीचा आनंद घेत होतो. खूप छान. आणि त्यानंतर निघता आम्ही पेरूचं आईस्क्रीम खाल्लं, फुल पेरू. आणि त्याच्यावर जी आपण पेरू ना ते मीठ मसाला टाकतो, तसं मीठ मसाला टाकून जे पेरू आईस्क्रीम लागत होतं एकदम सुपर. से आता असं काहीतरी आहे MTC बोट क्लब, इथे रेस्टो आहे. तुम्हाला काही खायचं असेल तर इथे बसून रिलॅक्स होण्यासाठी पण आहे. असे काही आहे हे सगळं खूप छान आहे. म्हणजे नाशिकमध्ये आहेत, खूप आहेत फिरण्यासारखं. मी फर्स्ट टाईम असं नाशिक एक्सप्लोअर करतो आहे. आज आम्ही एक दिवसामध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग केलं, मग त्र्यंबक स्वामी समर्थ मठ आपलं गुरुपीठ ते केलं. नंतर आणि गुरुपीठमध्ये जो प्रसाद खाल्ला ना आम्ही, आहा मन तृप्त झालं, मन तृप्त खरंच. बोलतो ना आपण नेहमी बाहेरचं खाऊन तिखट मसाला खाऊन जो आनंद मिळत नाही, ते एक साधं सात्विक जेवणामध्ये जो आनंद मिळाला ना, सुपर होता सुपर. आणि मग आम्ही तसंच निघालो पेरूच्या वाडीमध्ये आणि तिकडे मिसळपाव स्नॅक्स केलं. आता आमच्या इथे जरा फोटो सेशन चालू आहे. आता मोबाईलची बॅटरी झाली. चला थोड्याने भेटूया. आम्ही चाललोय आता बोटिंगसाठी पॅसेंजर क्रूजवर. आणि पाच जण बघा, पाचा कुठे गेला? पाचा दिसत नाही कधी आपला. पॅसेंजर सफारी आहे, 20 मिनिटाची राईड आहे. गणपती बाप्पा चला चाललो आता आम्ही बोट राईडवर. क्रूज, पॅसेंजर क्रूज. हा मस्त बॉस वाटेल, फोटो मस्त येत आहेत. तर MTDC बोट क्लबमध्ये आम्ही फेरफटका मारून तिकडे संध्याकाळ मजा घेऊन फोटोज काढून आम्ही परतीचा प्रवास घेतला. आणि आमच्या विला जो बुक केला होता त्या दिशेने मार्गस्थ झालो. संध्याकाळची वेळ होती, खूप दमलो होतो सकाळपासून, खूप मजा केली होती. खूप काही आठवणी आम्ही कॅप्चर केल्या होत्या, खूप काही स्पॉट्स बघितल्या. असा काहीतरी हा आमचा डे 1चा आयटिनरी जे प्लॅन केले होते ते आम्ही एक्सप्लोअर केले होते. तर हा होता आमचा विला, हे याचं एंट्रन्स होतं. इकडे आम्ही संध्याकाळी डिनर करून पूलमध्ये काही मस्ती मजा करून आम्ही झोपी गेलो. पूर्ण दिवस हा एक खूप वेगळा अनुभव आम्हाला मिळत गेले. जिथे आम्ही स्वामी समर्थ मठात गेलो तिथे आम्हाला स्वामी प्रचिती झाली.
त्यानंतर पेरूच्या वाडीमध्ये आम्ही गेलो. तिथे मिसळ खाण्याची जी मजा आम्ही घेतली, झणझणीत मिसळ जी आम्ही खाल्ली ते अप्रतिम होती. आणि मग आम्ही विलामध्ये चेक इन केलं, फ्रेश झालो, चेंज केलं आणि मग डुबकी मारली ती सुंदर असा प्रायव्हेट पूलमध्ये. त्याचे काही फोटोज मी शेअर केलेत. तर असं काही होता डे 1. उद्या आपण पाहणार आहोत डे 2चे व्हिडिओज. तोपर्यंत बाय.